शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. आता आपण गाणी घेऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, म्हणून तुम्ही टाळ्या वाजवून या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझ्या स्वर्गी, पुत्र माझ्या सारी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझ्या स्वर्गी, पुत्र माझ्या सारी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी. आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. आप लिया रक्षा नाम लेते हैं हम हाथ चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. आप लिया रक्षा नाम लेते हैं हम हाथ चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. यीशु जी हम अपने को तेरे पूज्य हाथों में देते. सारे पाप हमारा दूर कर दे. दुख भार सबको उठा दे तू. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में. आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. आप लिया रक्षा नाम लेते हैं हम हाथ चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. पूजा बलि बनकर हम तुम्हें लीन होना चाहते. सारा जीवन मेरा समर्पित है. अपना प्रियतम बना लो मुझे. सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में. आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. आप लिया रक्षा नाम लेते हैं हम हाथ चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. आप लिया रक्षा नाम लेते हैं हम हाथ चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. आत्मनादा हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का. या विना हाती
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. हो लेंगे हम यीशु के संग. हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. मार्ग सत्य जीवन यीशु ही है. मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन वो पाए. अच्छा जयवा यीशु ही है. अच्छा जयवा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पापों से मुक्ति वो पाए. जो उसे ग्रहण करे पापों से मुक्ति वो पाए. जीवन की रोटी यीशु ही है. जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा. जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग. हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. मार्ग सत्य जीवन यीशु ही है. मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. अच्छा जयवा यीशु ही है. अच्छा जयवा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पापों से मुक्ति वो पाए. जो उसे ग्रहण करे पापों से मुक्ति वो पाए. जीवन की रोटी यीशु ही है. जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा. जो उसे खाएगा वो तो कभी न मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग. हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य हो उसका नाम. 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 हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. म्हणून तुम्ही जागेवर उभे राहा आणि नाचून गाऊन या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यानं पुरे जीवा. किती आनंद हा, कितीने स्वीकारिले
हालेलुया 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 स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गाचा राजा प्रभू येशू पाहून त्याला आपण नाचू स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे हालेलुया 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 मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भुवरी तू अवतरणा भुवरी तू अवतरणा तुझी मरुनी प्राण निघाला तुझी मरुनी प्राण निघाला तारियली तू जगताला मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हादारिले रक्ताने आम्हादारिले रक्ताने राज्य मोडिले शैतानाचे राज्य मोडिले शैतानाचे द्वार उघडले स्वर्गीचे मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा मानवाचा उद्धारा प्रभू दयेच्या सागरा प्रभू दयेच्या सागरा प्रभू दयेच्या सागरा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांबंधू, आता आपण स्तुतियारणा घेणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि स्तुतियारणामध्ये मन लावून भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद पवित्र, धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणो, मन त्या परमेश्वराजवळ लावा, हृदय त्या परमेश्वराजवळ लावा आणि चला या आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या चरणाजवळ येऊया. पूर्ण अंतःकरण त्याच्या क्रूसाजवळ या आणि आपण सर्वजण आपली हृदय उघडूया. मनात कुणाविषयी राग कटुरता असेल अशा प्रत्येक व्यक्तीला क्षमा करून आपली पापे पदरी घेऊन पापाचा पश्चाताप करून प्रभू येशूकडे क्षमा मागूया. सांगा, होय प्रभू, मी तुझ्या चरणाजवळ आलेलो आहे. होय प्रभू, मी तुझ्या चरणाजवळ आलेली आहे. पुन्हा एकदा माझ्यावर दया कर, दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. क्षमा कर. पहा, त्या परमेश्वराने आपल्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द ऐकलेला आहे. त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला क्षमा केलीस, तुम्हाला पुन्हा एकदा मिठीत घेतलंस, तुझ्या वेंगेत घेतलंस. तुला धन्यवाद, तुला तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या सामर्थ्याबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद 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 धन्यवाद. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पहा, त्या परमेश्वराचे अगणित असं प्रेम आज संपूर्ण दिवस त्याने आपल्याला सांभाळलं. आपल्या येण्याचा सर्व प्रवास त्याने आशीर्वादित केला. सैतानाने आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सैतानाचे सर्व जळते बाण त्याने विझवले. आपल्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने आपल्याला त्याच्या चरणाजवळ आणलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. ही त्याची इच्छा झाली म्हणून आज आपण त्याच्या चरणाजवळ आलेलो आहोत. बायबलचे वचन सांगतं की देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. तो परमेश्वर पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्या मध्ये आहे, तो आपल्या शेजारी आहे, तो आपल्यावर प्रेम करतो म्हणून त्याने आपल्याला इथं आणलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. टाळ्या वाजून पुन्हा एकदा त्याची स्तुती करा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद 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 धन्यवाद. आता आपण गाणं गाऊन त्या परमेश्वराला उंचावणार आहोत. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा.
वय माझ्या प्रिय भावांनी प्रत्येकाने आपलं मुख उघडून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण की तो परमेश्वर आपल्यावर अगणित असं प्रेम करतो. परमेश्वराचा पुरावा हे सुंदर सृष्टी आहे. हे सृष्टी त्याने शब्दाच्या द्वारे आपल्यासाठी घडवली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात येत गेलं. त्याने आपल्यासाठी आकाश निर्माण केलं. आकाशात सूर्य, चंद्र व ताऱ्याची त्याने निर्मिती आपल्यासाठी केलेली आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. तो आपल्याला पावसाद्वारे पिण्यासाठी गोड पाणी देतो. त्या पावसाच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. ही सुंदर कोरडी जमीन त्याने निर्माण केली. त्या जमिनीवरती झाडे, झुडपे, फळ, फुलं, पशु, पक्षी, प्राणी त्याने आपल्यासाठी निर्माण केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. या जमिनीवरती तो आपल्याला खाण्यासाठी अन्न उपचवतो आणि ते अन्न खाऊन आपण तृप्त होतो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा आणि आपल्या स्वतःच्या शरीराकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. आपल्याला चांगलं शरीर देऊन त्या परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. आपल्या डोळ्याकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला चांगलं शरीर दिलंस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. मी तुझे आभार मानते. आपल्याला चांगले हात दिले, चांगले पाय दिले, म्हणून आज आपण काम करू शकतो. आज आपण टाळ्या वाजून त्याची स्तुती करू शकतो. हे त्याचं प्रेम आहे. त्याने आपल्याला सुंदर शरीर धडधाकड दिलेलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव त्या परमेश्वरने कार्यरत ठेवलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या शरीरामध्ये रक्त फिल्टर होतं, रक्त शुद्ध करण्याचं काम चालू आहे. प्रत्येक अवयव कार्यरत आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आणि सगळ्यात मौल्यवान देणगी म्हणजे त्याचा पवित्र आत्मा. त्या परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये दिलेला आहे, म्हणून आज या अंतःकरणात त्याचा पवित्र आत्मा आहे, म्हणून आज त्याच्या चरणाजवळ आहो. त्याला प्रभू आणि तारा म्हणून आपण स्वीकारू शकतो. त्या पवित्र आत्म्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्याला आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती त्या परमेश्वराने चांगला दिलेला आहे. आपल्याला चांगली पत्नी दिली, चांगला पती दिला, चांगलं मुलं बाळा दिली, चांगलं कुटुंब देऊन त्याने आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आणि आता आपण गाणं गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ शोधू कुठे मी राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्यांची जुळजुळ विरली, लाटांची खळखळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आणि आता काही वेळासाठी, काही क्षणासाठी, थोड्या मिनिटासाठी आठवण करा आपल्यापैकी प्रत्येकाचं पूर्वीचं जीवन. आपण कसं पूर्वी आजारात, दुःखात, संकटात, वेदनेत होतो आणि आपल्याला वाचवणारं कोणीच नव्हतं असं आपण समजून चुकलो होतो.
परंतु त्या परमेश्वराची दया आणि कृपा पहा किती महान आहे। त्या परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याला वाचवलेलं आहे। आपण सैतानाच्या मगरमिठीत होतो, दुःख भोगत होतो, संकटात होतो, असत्यामध्ये चाललो होतो, आपलं वागणूक फार वाईट होतं, परंतु येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवन बदललं। त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। आज आपल्या हृदयामध्ये शांती आहे, ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आलेली आहे। आज आपल्या हृदयामध्ये आनंद आहे, त्या परमेश्वराच्या पित्यामुळे आहे। त्या पित्याने आपल्या हृदयात आनंद दिलेला आहे, आपल्या हृदयात शांती दिलेली आहे। आज भले आपल्याकडे पैसा नाही आहे, धन दौलत नाही आहे, परंतु त्या परमेश्वराने आपल्याला त्याची शांती दिली आहे, तो आनंद त्याने आपल्याला दिलेला आहे। त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। सैतानाच्या हातातून त्याने आपल्याला सोडवलं आहे। आपण हरवलो होतो, आपण भटकलो होतो, परंतु त्या परमेश्वराचं वचन सांगत आहे की मी हरवलेल्या शोधण्यास व त्यांना तारावयास आलेलो आहे। आज त्याने आपल्याला तारलेलं आहे, आज त्याने आपल्याला वाचवलेलं आहे। आपण सर्वजण वाचलो गेलो आहोत, आपण आजारातून बरे होतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका स्पर्शाने आपले आजार दूर होतात। त्याच्या एका स्पर्श आपल्याला पुरेसा आहे आजार मुक्तीसाठी। त्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे, तो आपला मुक्तीदाता आहे, तो आपला पालनहारा आहे, तो आपला तारणारा आहे। टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुम्हाला वाचवलास, तुम्हाला नवीन जीवन दिलास, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, 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 धन्यवाद। आता आपण नाचून गाऊन त्या महान परमेश्वराच्या पुत्राला धन्यवाद देणार आहोत। ला 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 ला। धरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। धरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। ला 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 ला। मुक्ती प्रदाता येशूला, गौरवशाली राजाला, मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमो मान। धरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। धरा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। ला 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 ला। येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार। येशू आमचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार। आला बहार आनंदाला, आता आमचे हरपे बांधरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान। धरा प्रीतीचे उंच निशान गाओ, प्रभूचे गौरव गान। प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान। होय माझ्या प्रिय भावांनो, धन्यवाद देत राहा त्या परमेश्वराला, स्तुती करा त्या परमेश्वराची पुत्राची। त्या परमेश्वराने आपल्याला आकर्षिलं आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे। आज आपण वाचलो गेलेलो आहोत, त्याने नुसतं आपल्याला वाचवलं नाहीये, आपली आजार मुक्ती त्यांनी केली नाही, तर त्याने आपली सर्व शिक्षा स्वदेहावर घेतली। जी शिक्षा आपल्याला होणार होती, ज्या हाताने आपण पाप केली, ज्या पायाने आपण लोकांना मारलं, तोंडाने शिव्या श्राप दिला, त्याची शिक्षा जी आपल्याला होणार होती, ती सर्व शिक्षा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे। त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। आपल्यासाठी त्याने चापकाचा मार खाल्ला, त्याने आपल्यासाठी हातापायावर खीळ ठोकून घेतले, त्याच्या डोक्यावरती विषारी काट्याचा मुकुट ठेवण्यात आला। ती सर्व शिक्षा, ती सर्व सजा आपल्याला होती, ती सर्व सजा आणि शिक्षा त्यांनी घेतली। त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। सांगा प्रभू तुला धन्यवाद, तू माझी सर्व शिक्षा घेतलीस, तुला धन्यवाद। तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पत्करलंस, तुला धन्यवाद। तुझ्या मरणामुळे आज मला जीवन मिळालेलं आहे। आज जे मी जीवन जगत आहोत ते तुझ्यामुळे आहे। तुम्हाला सैतानाच्या हातातून सोडवलंस, तुम्हाला श्रापातून मुक्त केलंस आणि तू माझ्यासाठी क्रूसावर मेलास आणि तिसऱ्या दिवशी उठलास। तू आज जिवंत आहे म्हणून मी जिवंत आहे। तुझ्या मरणामुळे मला जीवन प्राप्त झालं आहे। तू जिवंत आहे म्हणून मी आज आत्म्यात जिवंत आहे। टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या। धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, 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 धन्यवाद।
आता आपण त्या महान परमेश्वराला, त्या जीवनदात्या परमेश्वराला नाचून गाऊन स्तुती करणार आहोत. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने गेला, माझ्यासाठी खांबी गेला, किती त्याग त्याने गेला. त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन, त्याने सोसले मरण, मला दिलं हे जीवन. जीवनाचा त्राता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला, मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला, तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया आम्हाला. उद्धारक मुतारे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. येईल मेघावर बसूनी सर्वांचा न्याय कराया, येईल मेघावर बसूनी सर्वांचा न्याय कराया. दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट बळ, दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट बळ, अविनाशी देईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथं येईल रे. हालेलुया 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 हालेलुया. आणि आता आपण त्या महान परमेश्वराची आराधना करणार आहोत, म्हणून गुडघ्यावर या. लीन आणि नम्र होऊन त्या महान परमेश्वराची आता आपण आराधना करणार आहोत. बायबल सांगतं, जो जिवंत, जो अगम्य, अविनाशी, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो युगानुयुगचा राजा, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, तुमचा आणि माझा निर्माण करता, या विश्वाचा निर्माण करता परमेश्वर. स्वर्ग त्याचं राजासन, पृथ्वी त्याचं पदासन आहे. अशा महान परमेश्वराची आराधना आपण आत्म्याने व खरेपणाने करूया. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा. तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे, त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. धन्यवाद प्रभू. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. स्वर्गीय पित्या तुला सन्मान, तुझा गौरव, तुझी आराधना. गौरवशाली महान पिता
तुझी सनातन गौरवशाली महान पिता दया तुझी सनातन प्रभु येशू तुला सन्मान तुझा गौरव तुझी आराधना प्रभु येशू तुला सन्मान तुझा गौरव तुझी आराधना राजांचा तू राजा आहेस प्रभूंचा तू प्रभु आहेस राजांचा तू राजा आहेस प्रभूंचा तू प्रभु आहेस पवित्र आत्म्या तुला सन्मान तुझा गौरव तुझी आराधना पवित्र आत्म्या तुला सन्मान तुझा गौरव तुझी आराधना सत्याचा तू कैवारी आत्मा जीवनाचा तू झरा आहेस सत्याचा तू कैवारी आत्मा जीवनाचा तू झरा आहेस हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावर त्यांनी प्राण दिला, परंतु तो निष्पाप आणि निष्कलंक होता म्हणून मरणावर व सैतानावर विजय मिळून तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि आज देखील तो प्रभू येशू जिवंत आहे. स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं होतं, मी तुम्हाला एकटं व अनाथ सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा देईल. आणि आज देखील तो प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी तयार आहे. आपले दोन्ही हात उंच करा, उघडा आपली अंतःकरणं आणि बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपले अंतःकरणात. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझी दया घेऊन ये, तुझं प्रेम घेऊन ये, तुझं सामर्थ्य घेऊन ये, तुझी अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं
मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आ जा, अपनी सौम्यता में आ। ये पवित्र आत्मा तू ये ना हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये। धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी उघडायचं आहे। पौलाचे थेसलनिकाकरास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 3। पौलाचे थेसलनिकाकरास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील। हालेलुया, 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 हालेलुया। देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, प्रभू विश्वसनीय आहे, विश्वसनीय, तो तुम्हाला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील। प्रभू विश्वसनीय आहे म्हणजे त्याच्यावर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता। तो असा आहे की तो कधीच फसवत नाही। विश्वसनीय, विश्वसनीय कोणाला म्हटलं जातं? जो फसवत नाही, जो धोका देत नाही, त्याला विश्वसनीय म्हटलं जातं। आणि संबंध विश्वामध्ये विश्वसनीय असा एकच आहे, एकच। माणूस विश्वसनीय नाही आहे। आपण खूप वेळा माणसाला विश्वसनीय समजतो म्हणजे खात्रीचा माणूस, सोप्या भाषेत खात्रीचा, हा माझा खात्रीचा माणूस आहे। पण खरं म्हणजे खात्रीचा कोणच नाही आहे, खात्रीचा एकच आहे, परमेश्वर। हालेलुया। तो खात्रीचा आहे म्हणजे तो फसवणार नाही। त्याच्यावर जर तुम्ही भरवसा ठेवला आहे तर तो कधीच फसवणार नाही, कधीच नाही। प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील। स्थिर, अढळ। तुम्हाला माहीत आहे आपल्या सगळ्यांना आत्मिक जीवनामध्ये स्थिर होण्याची गरज आहे, अढळ होण्याची गरज आहे। याचा अर्थ असा आहे की कोणीतरी आहे जो आपल्याला अस्थिर करतो, म्हणजे हलवतो, आपल्याला हलवण्याचा प्रयत्न करतो। आणि मग हलवलं की काय होतं सांगा? समजा इथे तुमच्या समोर हा एक लोखंडाचा पाईप उभा आहे, हा जर जोराने हलवला गेला तर काय होईल सांगा? मध्ये मध्ये एवढे बीम उभे आहेत, हलवलं गेलं तर काय होईल सांगा? हलकंसं हलवलं तर थोडा परिणाम होणार नाही, वारंवार हलवलं गेलं आणि मग मोठमोठ्याने हलवलं की तो पडेल। अगदी तसंच आहे,
प्रत्येक माणसाच्या बाबतीत असंच आहे. कोणीतरी आपल्याला हलवतो आणि मग एवढे जोरजोरात हलवतो की शेवटी आपण पडतो. आणि हा हलवणारा आपला वैरी आणि देवाचा वैरी सैतान आहे. आणि म्हणून पुढचं वचन असं म्हणतं, तो म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला त्या दुष्टापासून राखील. म्हणजे त्या दुष्ट सैतानापासून तो तुम्हाला संरक्षण देईल. प्रभू विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे, तो तुम्हाला स्थिर करेल आणि त्या दुष्ट सैतानापासून तुमचं रक्षण करेल. त्याने तुम्हाला कितीही हलवायचा प्रयत्न केला, कितीही तुम्हाला पाडून टाकायचा प्रयत्न केला, तरी पण तो तुम्हाला पाडून टाकू शकणार नाही. कारण ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे. तो तुम्हाला त्या दुष्टाच्या हातातून नाश पावू देणार नाही, पडू देणार नाही, तुम्हाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला देवाच्या विश्वसनीयतेबद्दल समजलं पाहिजे. देव केवढा विश्वसनीय आहे सांगा, केवढा विश्वसनीय. अगदी पूर्णपणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. तो कधीच फसवणार नाही. असा कोणी माणूस जगात सांगू शकत नाही मी देवावर विश्वास ठेवला आणि माझी वाट लागली, मी देवावर विश्वास ठेवला आणि त्याने मला फसवलं, मी देवावर विश्वास ठेवला आणि माझं नुकसान झालं. होऊच शकत नाही. कारण तो एवढा खात्रीचा आहे, एवढा विश्वसनीय आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीही अशा रीतीने धोका देत नाही, कधीही फसवत नाही आणि कधीही असा अनुभव आपल्याला तो देणारच नाही की तो खोटा आहे म्हणून. तो खोटा नाही आहे, माणूस खोटा आहे. बायबल म्हणतं देव खरा ठरो आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. किती वेळा आपण म्हणतो मी केवढी माझ्या आयुष्यात चांगली कामं केली तरी माझ्या वाट्याला दुःख आलं, मी केवढा चांगला वागलो पण माझ्या वाट्याला दुःख आलं. असं कधी बोलू नका. कारण देव खरा आहे, देव खरा आहे आणि देव खरा आहे. तो कधी चुकत नाही, तो कोणाला फसवत नाही, तो कोणाशी लबाडी करत नाही, तो कोणावर अन्याय करत नाही. उलट तो सगळ्यांवर प्रेम करतो, पाप्यांवर सुद्धा आणि नीतिमानांवर सुद्धा. सगळ्यांवर प्रेम करतो आणि त्याची विशेष प्रीती नीतिमान लोकांवर असते, जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात. मग जो देव पाप्यांवर पण प्रेम करतो तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कसा फसवेल, कसा धोका देईल. देव विश्वसनीय आहे, फक्त तोच विश्वसनीय आहे, बाकी कोणीही विश्वसनीय नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसं विश्वसनीय आहेत का मला सांगा, माणसं विश्वसनीय आहेत का? नवरा आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास ठेवू शकतो का? बायको आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकते का? भाऊ आपल्या भावावर आणि बहीण आपल्या बहिणीवर पूर्ण विश्वास ठेवू शकते का? ही मी तुम्हाला अगदी जवळची नाती सांगितली. पती पत्नी, भाऊ भाऊ, बहीण बहीण. जर इकडे पण अनेक वेळेला फसवणूक, लबाडी अशा गोष्टी घडतात तर मग दुसऱ्या माणसांवर आपण काय भरवसा ठेवायचा? एका बहिणीने मला सांगितलं होतं, माझ्या अडचणीच्या काळामध्ये नवरा आजारी होता आणि उपचारासाठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितलं दागिना गहाण ठेव आणि पैसे घेऊन ये, कारण थोड्या दिवसाने माझे पैसे येणार आहेत आणि मग ते आल्यानंतर तुझा दागिना आपण सोडवून घेऊ. म्हणून मी दागिना घेऊन घरातून निघाले गहाण ठेवायला. इतक्यात मला माझी बहीण भेटली. बोलते कुठे चालली आहेस? तिने सांगितलं असं असं आहे. ती म्हणते कशाला दागिना गहाण ठेवते दुसरीकडे, माझ्याकडे दे ना, मी तुला देते पैसे, माझ्याकडे आहेत पैसे, मी देते तुला. आणि मग तिने आपल्या सख्ख्या बहिणीच्या हातात दागिना दिला. त्या बहिणीने हिला 25,000 रुपयाची गरज होती, ते पैसे दिले. तिच्या नवऱ्याचा उपचार झाला. काही महिन्यातच नवऱ्याचे काही पैसे यायचे होते ते आले.
आणि मग ही पैसे घेऊन आपल्या बहिणीकडे गेली. ताई, हे पैसे घे आणि दागिना दे. ताईने पैसे घेतले आणि ती तिला म्हणते, ते दागिना असू दे, माझ्याकडेच आहे ना, मी काही परकी आहे का, राहू दे. ती म्हणते, पण आता दे ना पैसे, तुला मी दिले ना. ती म्हणते, अगं मी कोण परकी आहे का, राहू दे माझ्याकडे. आणि तुम्हाला माहीत आहे किती वर्ष गेली पण तिने आपल्या बहिणीचा दागिना परत दिलाच नाही. सांगणारी बहीण माझ्यासमोर रडते आणि मला बोलते, माझी सख्खी बहीण मला दागिना द्यायलाच तयार नाही आहे. आणि मग आता तर मी बोलायला गेले की चिडते आणि मलाच ओरडून दाखवते, तुझ्या मनात वाईट आहे, मी काय तुझी बहीण तुला फसवेन का, देईन कधीतरी. कोण? सख्खी बहीण. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या ठिकाणी कुठे अपघात झाला, अपघात, आणि एका वेळेला 2-4 माणसं मृत्युमुखी पडली की काही लोक तिकडे धावत धावत जातात. कशासाठी माहीत आहे? त्यांच्या अंगावरचे दागिने काढायला, हातातलं घड्याळ काढायला, पैसे चोरायला. माणसंच, ती पण माणसं, ही पण माणसं. पण तिथे समजा परके लोक आहेत, इकडे सख्खी बहीण सख्ख्या बहिणीला फसवते. आणि हा एक प्रकार नाही आहे, पुष्कळ प्रकार आहेत. आणि जेवढा जगाचा शेवट जवळ येत चाललेला आहे तेवढा माणूस अधिक कठीण मनाचा बनत चालला आहे, स्वार्थी बनत चालला आहे. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्याचा अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल, हे देवा, फक्त तूच खरा आहेस, फक्त तूच खरा आहेस, तूच खरा आहेस. तुम्ही एखाद्या माणसाला चांगलं समजता, चांगलं, आणि तुम्ही म्हणता हा खात्रीचा माणूस आहे. काही काळानंतर तुम्हाला असं काही समजतं, हा तर लबाड आहे. मग अशी तुम्ही किती माणसं शोधणार, किती लोकांविषयी बोलणार? जेवढा ना तुम्ही खात्रीचं समजता. आजकाल लोक बाहेरून फार सभ्य दिसतात, फार चांगले दिसतात, कारण पूर्वीपेक्षा आता कपडे चांगले झालेले आहेत. कपडे चांगले झाले, लोकांचं राहणीमान सुधारलं. पूर्वी लोक शेतात राबायचे, कुठे कुठे कामधंदा करायचे आणि गबाळ्यासारखे दिसायचे. पण आता लोकांचं राहणीमान सुधारलं, कपडे सुधारले, तर सगळे दिसायला चांगले दिसतात, बाहेरून सभ्य दिसतात. कोणी सांगणार नाही की हा माणूस एवढा वाईट आहे किंवा हा माणूस एवढा लबाड आहे. आपण त्याला चांगलं समजतो आणि नंतर मग आपल्याला कळतं की असं आहे. पण हे एक माणूस नाही, पुष्कळ अनुभव येतात. आणि मग तेव्हा आपण म्हणतो, देवा, फक्त तूच खरा आहेस, फक्त तू खरा आहेस. आणि हेच सत्य आहे. बायबल म्हणतं, प्रभू विश्वसनीय आहे. देवाचं वचन आपल्याला बाकी कोणाची खात्री देत नाही. माणसावर आपल्याला प्रेम करायची आज्ञा आहे. आपण माणसावर प्रेम करावं, माणसाला क्षमा करावी, त्याला मदत करावी, सहनशीलतेने वागावं, विश्वास देवावर ठेवावा, भरवसा देवावर ठेवावा, खात्री देवाची बाळगावी, माणसाची नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एखाद्या बहिणीला कोणी सांगितलं, ताई, तुमचा मुलगा ना अमुक रस्त्यावरती उभा होता आणि मी त्याला सिगारेट फुंकताना बघितलं. ती म्हणेल, माझा मुलगा? नाही नाही नाही, तू दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असणार, माझा मुलगा कधीच सिगारेट फुंकू शकत नाही. थोड्या दिवसांनी अजून कोणीतरी सांगितलं. जे सांगतात त्यांच्याबरोबर ती भांडण करते, तुम्ही माझ्या मुलाला काय बदनाम करताय का, माझा मुलगा असं करणारच नाही. आणि मग एक दिवस ती स्वतः बघते, तेव्हा तिला धक्का बसतो, माझा मुलगा सिगारेट फुंकायला लागला. कोणावर भरवसा ठेवायचा सांगा, कोणावर भरवसा ठेवायचा? तुम्ही आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या बायकोवर, आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर, कोणावरही भरवसा ठेवू शकत नाही. आपण त्यांच्यावर प्रेम करावं, ही देवाची आज्ञा आहे. आपण त्यांच्याशी सहनशीलतेने वागावं, आपण त्यांची सेवा करावी, आपण त्यांना मदत करावी, ही देवाची आज्ञा आहे. परंतु भरवसा आणि विश्वास फक्त देवावर ठेवावा, कारण तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच 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 फसवत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आपण बायबलमध्ये सुंदर प्रसंग वाचतो, जो तुम्ही पुष्कळ वेळा ऐकला असेल, की प्रभू येशूकडे एक
परराष्ट्रीय बाई आली होती तिच्या मुलीला येशूने बरं करावं म्हणून विनंती करायला. मुलगी होती घरामध्ये, तिला भूताने पछाडलं होतं आणि ही बाई खूप दुःखी होती. जेव्हा तिने येशूविषयी ऐकलं तेव्हा ती येशूला भेटायला गेली, परंतु येशू मात्र काही तिला भेटत नव्हता, कारण ती होती परराष्ट्रीय बाई आणि परराष्ट्रीय लोकांसाठी देवाच्या कृपेची वेळ अजून यायची होती, म्हणून येशू तिच्याकडे बघत नव्हता. पण ती बाई येशूच्या मागून ओरडत चालली होती. येशू पुढे चाललाय, त्याचे शिष्य आणि बाकीचे लोक त्यांच्या मागे चालले आहेत आणि सगळ्यांच्या मागून ओरडते, येशू माझ्यावर दया करा, प्रभूजी माझ्यावर दया करा, माझ्या मुलीला वाचवा. तिचं रडणं ओरडणं चालू होतं आणि शेवटी येशूचे शिष्य वैतागले आणि येशूला म्हणाले तिला पाठवून द्या, ती आपल्या मागून सतत ओरडत येत आहे. येशू थांबला, त्यांच्याशी काही बोलला. तेवढ्यात ती बाई पोहोचली, पुन्हा तीच विनंती करत होती. येशू तिला म्हणतोय, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणं बरं नाही आहे. आणि त्यावेळेला ती बाई म्हणाली, खरेच प्रभूजी, परंतु मुलांच्या मेजावरून जे खाली पडतं ते घरची कुत्री खातात. असं बोलता बरोबर येशू तिला म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेला तिची मुलगी जी घरात अंथरुणावर होती, जिला भूताने पछाडलं होतं, भूत तिला सोडून निघून गेलं आणि ती मुलगी बरी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विश्वसनीय आहे. ती बाई विश्वासाने येशूकडे आली, विश्वासाने, आणि तिला तिच्या विश्वासाचं फळ मिळालं. 12 वर्षाच्या बाईला रक्तस्राव होत होता. तिने गर्दीत शिरून येशूच्या कपड्याला हात लावला, विश्वासाने हात लावला, मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईन. आणि जसा तिने येशूच्या कपड्याला हात लावला, येशूच्या अंगातून सामर्थ्य निघालं आणि एका क्षणात तिला अनुभव आला की तिचा रक्तस्राव निघून गेलेला आहे, बंद झाला आहे. 12 वर्षाच्या आजारातून एका क्षणात ती बरी झाली. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण बायबल देवाच्या विश्वसनीयतेचा पुरावा देत आहे. आदिमानव आदाम याच्यापासून सुरुवात करून पुढे जेवढी माणसं या बायबलमध्ये नोंदवली गेलेली आहेत, त्यांच्या बाबतीत देव कसा 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 विश्वसनीय राहिला, कसा 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 विश्वसनीय राहिला. अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं, ज्याला मूलबाळ नव्हतं आणि म्हातारा झाला होता, त्याला देवाने वचन दिलं, मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या एवढी आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वाळू एवढी करीन. ज्याला मूलबाळच नाही आहे आणि जो आता 90 वर्षाचा होत चालला, त्याला देव म्हणतोय, तुला मी एवढी मुलं देईन. आकाशात जेवढे तारे आहेत कोणाला मोजता येत नाही, समुद्र किनाऱ्यावर जेवढी वाळू आहे कोणाला मोजता येत नाही, एवढी मी तुला मुलं देईन, एवढी तुझी संतती होईल. अब्राहमाने विश्वास ठेवला देवाच्या शब्दावर आणि जो देव विश्वसनीय त्याने त्याचे शब्द पुरे केले. अब्राहमाला म्हाताऱ्या वयात मुलगा झाला आणि त्याचा मुलगा पुढे आणि पुढे आज इस्रायल देश आहे, जे अब्राहमाचे संतान आहेत, शारीरिक संतान. आणि आपण सगळे पण अब्राहमाचीच मुलं आहोत, कारण बायबल म्हणतं आपण आत्म्याने तारण झाल्यामुळे अब्राहमाची मुलं झालो. हालेलुया, हालेलुया. देव विश्वसनीय आहे. काय देवाने वचन दिलं, आकाशातल्या तारे एवढी आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वाळू एवढी मी तुला संतती देईन. देवाने अब्राहमाला दिली की नाही दिली? दैहिक संतती इस्रायल देश आहे आणि आत्मिक संतती जगभरातले देवाचे लोक आहेत. जेवढे येशूवर विश्वास ठेवतात ते सगळे आत्म्याने अब्राहमाची मुलं आहेत. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. तो कोणालाच फसवत नाही, कोणालाच नाही, अगदी कोणालाच नाही. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना तो प्रतिफळ देतो. म्हणून बायबल असं म्हणतं की प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील, स्थिर, आणि त्या दुष्टापासून राखील. या विश्वासाच्या प्रवासामध्ये तो दुष्ट म्हणजे सैतान तुम्हाला खूप हलवण्याचा प्रयत्न करेल, खूप हल्ले करेल तुमच्यावर, तुमचा विश्वास कमकुवत करायचा, तुमचा विश्वास उद्ध्वस्त करायचा, तुमचा विश्वास पूर्णपणे नाहीसा करायचा तो प्रयत्न करेल. असे हल्ले करेल, असे प्रसंग येतील, अशा घटना घडतील की तुम्हाला वाटेल संपलं सगळं, देवाने मला काहीच दिलं नाही, देवाने माझं नुकसान केलं,
देवावर विश्वास ठेवून मला काहीच मिळालं नाही, तुमच्या मनात असे विचार येतील, तुमच्यातून अशा भावना तयार होतील, माझं नुकसान झालं, मी देवावर विश्वास ठेवला खरा, परंतु माझा काही फायदा झाला नाही. तुम्हाला हलवायचा, अस्थिर करायचा तो प्रयत्न करेल. कारण तुम्ही जेवढे हलत राहाल शेवटी तुम्ही पडून जाल, कोसळून जाल. आणि तेच त्या दुष्टाला हवं आहे. म्हणून तो हलवत राहील. पण देवाचं वचन आपल्याला सांगतं, घाबरू नका, निराश होऊ नका. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वसनीय आहे. तो खात्रीने तुम्हाला वाचवेल, तो खात्रीने त्या दुष्टाच्या हातातून तुमचे रक्षण करेल, तो खात्रीने त्या दुष्टाच्या हातातून तुम्हाला सोडवेल. आणि जरी तो दुष्ट तुम्हाला हलवतोय तरी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला स्थिर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्याला घाबरायचं नाही आहे, निराश व्हायचं नाही आहे. हे लक्षात ठेवा की आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो फक्त ताप बरा व्हावा आणि सर्दी खोकला बरा व्हावा म्हणून ठेवलेला नाही आहे. आपण विश्वास यासाठी ठेवलेला आहे की आपल्याला देवाची मुलं बनून सदा सर्व काळ त्याच्यासोबत राहायचं आहे. सदा सर्व काळ तुमचा जर येशूवरचा विश्वास यासाठी आहे की तुम्हाला देवाचं मूल बनून सदाच देवाच्या घरात राहायचं आहे, तर हा विश्वास मजबूत ठेवून त्यामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. हा जो काही तुमचा विश्वास आहे हा हलवण्यासाठी तो दुष्ट अहोरात्र प्रयत्न करणार. तुमचा अपमान होईल, तुमचा छळ होईल, तुमची निंदा होईल, तुमची बदनामी होईल, तुम्हाला आजार येतील, अजून काही आर्थिक संकट येतील, अजून काही संकट येतील आणि कुठल्या दुःखाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. हे सगळं यासाठी होईल की तो दुष्ट तुम्हाला हलवत राहील. कसं तरी करून हा खांब पडला पाहिजे, कसं तरी करून हे घर पडलं पाहिजे, म्हणून तो सारखा हलवत राहणार. म्हणून येशूने सुंदर गोष्ट सांगितली, ज्याने आपलं घर देवाच्या वचनावर उभं केलेलं आहे त्याच्यावरती पुराचा लोंढा आदळला, वारा आदळला तरी पण ते स्थिर राहतं. हालेलुया, हालेलुया. पुराचा लोंढा काय, वादळ काय, वारा काय, हे सगळे त्या सैतानाचे हल्ले आहेत. तो आपल्या जीवनाचं घर हलवायचा सतत प्रयत्न करतो. जसं भूकंपाचे धक्के लागतात आणि घरं हलतात, इमारती हलतात आणि असे सतत धक्के लागले की ते पडतात. आणि जर खूपच मोठा धक्का पहिल्याच झटकेला लागला तर मोठी इमारत पण एका धडक्यात पडते. अगदी तसंच आपल्या जीवनाचं घर पाडण्यासाठी सैतान हलवत राहतो, आपल्या जीवनामध्ये भूकंप घडवत राहतो, अशासाठी की हे घर पडलं पाहिजे, हे कोसळलं पाहिजे, हे विश्वासात राहता कामा नये, हे अनंत जीवनात पोहोचता कामा नये, हे परत माझ्या राज्यात म्हणजे अंधारात आले पाहिजेत, म्हणजे मला यांना नरकात नेता येईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण फक्त ताप, सर्दी, खोकला बरा व्हावा म्हणून येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे, तर आपल्याला देवाकडे जायचं आहे, अनंत जीवनात पोचायचं आहे, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून येशू म्हणाला, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आपल्याला आपला विश्वास 2 दिवसासाठी, 2 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी ठेवायचं नाही आहे. आपल्याला मरेपर्यंत विश्वास ठेवायचा आहे, कारण आपल्याला अनंत जीवनामध्ये पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, आजार येतात, अपमान होतो, बदनामी होते, खूप काही मनस्ताप होतो, मानसिक छळ सैतान करतो, शारीरिक छळ सैतान करतो. या सगळ्याद्वारे तो आपल्या जीवनाचं घर हलवायचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तो तुमच्या जीवनाचं हे घर हलवायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तुमचं लक्ष त्या विश्वसनीय प्रभूकडे असलं पाहिजे. दुःखातही बोलावं, मला खात्री आहे माझा देव मला या दुष्टाच्या हातातून वाचवेल, मला खात्री आहे माझा देव मला या दुःखातून बाहेर काढेल. दुःख येतात, खूप काळ राहतात,
देव आपल्याकडे बघत असतो आणि या दुःखाच्या काळात पण देव आपल्या जीवनात काम करत असतो, परंतु आपलं लक्ष दुःखाकडेच एवढं असतं की देवाचं काम आपल्याला त्या काळात दिसत नाही. आपण जेव्हा दुःखात असतो, एखाद्या आजारात असतो, एखाद्या संकटातून जात असतो, तेव्हा पण देव आपल्याबरोबर असतो आणि देवाची कृपा आपल्यावर असते. देव आपल्याला मदत करत असतो, परंतु आपल्याला दुःख, आजार, संकट एवढं मोठं वाटत असतं की आपल्याला ते लक्षात येत नाही आहे की आता पण देव आहे, या कठीण स्थितीत पण देव आपल्याबरोबर आहे. म्हणून या गोष्टीची गरज आहे की संकटात पण आपण देवाकडे बघायचं असतं. जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला समजतं की तो आपल्याला बाहेर काढणार, तो या दुःखातून आपल्याला बाहेर काढणार. हा विश्वासाचा प्रवास पूर्ण होईपर्यंत किती संकट येतील सांगा, तुमचा किती अपमान होईल सांगा, किती छळ होईल सांगा, मानसिक छळ आणि शारीरिक छळ सैतान तुमचा किती करील सांगा. पुष्कळ, एकदा, दोनदा, तीनदा, 10दा होत राहील, पण प्रत्येक वेळेला देव या संकटातून आपल्याला बाहेर काढेल. कारण वचन म्हणतं तो तुम्हाला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील. तो प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेर काढेल, बाहेर काढेल, बाहेर काढेल, बाहेर काढेल. आणि सगळ्यात शेवटी एखादी गोष्ट आपल्या जीवनात अशी घडेल की त्यातून कदाचित आपण या जगात लोकांना जिवंत दिसणार नाही, म्हणजे आपला मृत्यू होईल. परंतु मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर तिकडून आपण अनंत जीवनामध्ये पोहोचणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. मोशे देवाचा फार मोठा नीतिमान माणूस, ज्याने इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढून देवाने दिलेल्या देशामध्ये नेण्यासाठी 40 वर्षे मेहनत घेतली. 40 वर्षे लोकांचं नेतृत्व करून तो त्यांना जंगलातून, वाळवंटातून चालवत राहिला, नेत राहिला. लोकांनी त्याला किती त्रास दिला, किती मनस्ताप झाला, किती दुःख झालं. लोक सारखे सारखे कुरकुर करायचे, सारखे सारखे मोशेला सतवायचे आणि मग मोशे देवासमोर जायचं आपलं गाऱ्हाणं घेऊन, आपलं दुःख घेऊन. 40 वर्षे सुरू राहिलं. देव एक एक संकटातून बाहेर काढत राहिला, एक एक संकटातून बाहेर काढत राहिला. जेव्हा त्यांना प्यायला पाणी नव्हतं, ते मोशेला ओरडायला लागले, कशाला आणलंस आम्हाला इकडे जंगलात मरायला, या वाळवंटात कशाला आणलं, इकडे आम्हाला पाणी पण नाही आहे, आम्ही तिकडे गुलामगिरीत होतो, बरं होतं, इथे कशाला आणलं. ते कुरकुर करायला लागले. मोशे देवाकडे गेला, प्रार्थना करायला लागला. देव त्याला म्हणतो या खडकावर काठी आपट. मोशेने काठी आपटली, त्या खडकातून मोठा पाण्याचा झरा वाहायला लागला. लोक पाणी पिऊन तृप्त झाले, म्हणाले देवाचा गौरव असो. थोडे पुढे गेले, त्यांना भूक लागली, कारण त्यांनी त्या देशातून निघताना जेवण आणलं होतं ते संपलं होतं. आता मी खाणार काय, खायच्या प्यायच्या वस्तू संपल्या, आम्ही काय इकडे उपाशी मरणार, कशाला आणला मला. मोशेला परत दुःख झालं. त्याने आपलं गाऱ्हाणं देवाला सांगितलं. देवाने त्यांच्यासाठी आकाशातून अन्न पाठवलं. आणि तुम्हाला माहीत आहे किती दिवस, 40 वर्षे. 40 वर्षे रोज सकाळी आकाशातून अन्न पडायचं आणि ते आपल्या भांड्यामध्ये गोळा करून घ्यायचे, दिवसभर खायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी परत पडायचं. 40 वर्षे अशा रीतीने खूप सुरू राहिलं. लोक मोशेला सतवायचे, मोशे खूप दुःखी व्हायचा आणि शेवटी देवाकडे जायचा. मग देव चमत्कार करायचा आणि त्याला या दुःखातून बाहेर काढायचा. 40 वर्षे सुरू राहिलं. पण जेव्हा तो इस्रायल देश दूर राहिला होता, जवळ आता तिकडे पोहोचणार, 40 वर्षाच्या प्रवासानंतर जेव्हा मोशे तिकडे पोहोचणार होता या लोकांना घेऊन, तेव्हा देव त्याला म्हणाला, मोशे आता डोंगरावर ये, तू इकडे मरणार आहेस, तुला तिकडे जायचं नाही आहे. हे लोक जातील तिकडे, पण तुला नाही जायचं आहे, तुला मरायचं आहे. म्हणून तू या डोंगरावर ये, इकडून लांबून बघून घे तो देश सगळा जो मी आता तुझ्या लोकांना देणार आहे ना, तो लांबून बघून घे, तू तिकडे जाणार नाही आहेस. आणि तसंच झालं. मोशे डोंगरावर गेला, त्याने लांबून तो देश बघितला आणि तिकडे तो मरण पावला. किती लोक बोलले असतील ना, काय मिळालं मोशेला, काय फायदा झाला त्याचा. 40 वर्ष देवासाठी एवढी मेहनत घेतली, देवाशी एवढा प्रामाणिक राहिला आणि जो देश देवाने दिला होता तिकडे देवाने त्याला जाऊ दिलं नाही. त्याच्या आधीच त्या डोंगरावर तो मरण पावला. पण तुम्हाला माहीत आहे, त्यानंतर हजारो वर्षाने देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला
आणि येशू ख्रिस्त एकदा आपल्या 3 शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला आणि त्या डोंगरावर गेल्यानंतर येशूचं रूप बदललं. तो स्वर्गीय रूपात दिसायला लागला आणि ज्या वेळेला येशू स्वर्गीय रूपात दिसायला लागला त्यावेळेला तिकडे 2 माणसं शिष्याने बघितली. 2 माणसं. त्यातला एक होता मोशे, जो पुष्कळ वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी डोंगरावर मरण पावला. तो तिकडे अवतरला आणि त्याने येशूबरोबर संभाषण केलं. म्हणजे मोशे कुठे आहे सांगा? मोशे देवाच्या व्यंगेत आहे, देवाच्या बरोबर आहे. लोक काय बोलले? मोशेने 40 वर्षे मेहनत घेतली, काय फायदा झाला? असं देवाच्या अनेक सेवकांच्या बाबतीत घडतं, खूप विश्वासू लोकांच्या बाबतीत घडतं की ते खूप खडतर प्रवास करत 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 आपलं आयुष्य घालवतात, पण त्या सगळ्या काळात ते देवाशी प्रामाणिक राहतात. खूप कठीण प्रवास करतात पण देवाला चिकटून राहतात, देवाशी प्रामाणिक राहतात आणि शेवटी त्यांचा असा काही शेवट होतो की लोक म्हणतात याला काय मिळालं, काय फायदा झाला याचा? त्याला काय मिळालं ना हे तुम्हाला शेवटी दिसेल. बायबल म्हणतं ते आकाशातल्या ताऱ्यासारखे चमकत राहणार आहेत. युगान युग आकाशातल्या ताऱ्यासारखे ते चमकत राहतील. तेव्हा जगाला दिसेल की देवाने त्यांना काय दिलं. प्रभू विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही, कधीच फजित होत नाही. तो कोणाला फसवत नाही, कोणाला धोका देत नाही. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना तो त्यांच्या त्यांच्या विश्वासाप्रमाणे प्रतिफळ देतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून कधीही निराश होऊ नका. आज तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल की तुमच्या जीवनात एखादं मोठं दुःख आहे आणि तुम्हाला असं वाटतंय मी किती वेळा प्रार्थना करत आहे, मी किती देवाचा धावा करत आहे, तरी देव माझं का ऐकत नाही आहे. काल आपल्या नायगावच्या केंद्रात एक साक्ष आली. एका बंधूचं कसलं तरी व्यसन सुटलं, मला वाटते तंबाखूचं व्यसन. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा बंधू गेली 4 ते 5 वर्षे नियमितपणे प्रार्थनेला येतोय आणि त्याची तंबाखू सुटली नाही. तो म्हणतो मी प्रार्थनेला येताना पण माझ्या खिशात असायची, प्रार्थना केंद्रात मी खायचो नाही, परंतु जसा इथून मी बाहेर पडायचो तसा मी खायचो. त्याला खूप इच्छा होती व्यसन सोडायची पण सुटत नव्हतं. पण तो येत राहिला, प्रार्थनेला येत राहिला, येत राहिला, प्रार्थना करत राहिला. आणि आता गेल्या महिन्यामध्ये जेव्हा ब्रदरांचा स्मृतिदिन होता त्यावेळेला तो प्रार्थनेला आला होता. त्याने ब्रदरांच्या कपड्याला हात लावला आणि जेव्हा हात लावला तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं की त्याला देवाचा स्पर्श झाला. परंतु त्यानंतरही त्याच्या मनात जी ही तंबाखूची इच्छा होती ती पूर्ण गेली नाही. तो म्हणतो 1-2 दिवस त्यानंतर निघून गेले आणि मला एक विश्वासू भाऊ भेटला, प्रभूवर विश्वास ठेवणारा, आणि तो मला म्हणाला तुझं हे व्यसन सुटत नाही आहे ना तर तू उपवास प्रार्थना कर. आणि हे बंधू म्हणतात जसा तो मला बोलला तू उपवास प्रार्थना कर तेव्हा माझ्या अंगातून काही निघून गेलं आणि त्या क्षणापासून हे व्यसन माझं पूर्णपणे सुटलं. म्हणजे उपवास प्रार्थना केली पण नाही, फक्त त्या भावाने याला सांगितलं की तू उपवास प्रार्थना कर हे व्यसन सुटण्यासाठी. आणि तो म्हणतो जसा तो बोलला उपवास प्रार्थना शब्द ऐकतावर माझ्या अंगातून काहीतरी गेलं आणि त्या क्षणापासून मी व्यसनातून मुक्त झालो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग तेव्हापासून दर आठवड्याला ते आता उपवास करतात. ती वेगळी गोष्ट. ते म्हणतात मी दर शुक्रवारी प्रार्थनेला येतो पण दिवसभर मी उपवास करतो, कारण या एका शब्दाद्वारे देवाने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. पण ह्या माणसाला व्यसन सोडण्यासाठी जवळजवळ 4 ते 4.5 वर्षे लागली. तो प्रार्थनेला येत राहिला, येत राहिला, येत राहिला. खूप वेळेला असं होते की आपल्याला वाटतं देव आपली प्रार्थना ऐकत नाही आहे, देव माझं ऐकत नाही आहे. काही लोक म्हणतात देवाने माझ्या पुष्कळ प्रार्थना ऐकल्या पण ही ऐकत नाही आहे, देवाने माझ्या जीवनात पुष्कळ काम केलं पण हे एक काम होत नाही आहे. बघा, देवाचं वचन आपल्याला शिकवतं तो विश्वसनीय आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे, तो फसवणार नाही, तो सोडणार नाही. म्हणून आपला विश्वास आपण हलवायचा नाही आहे. सैतान आपला विश्वास हलवण्यासाठी प्रयत्न करतो, तो आपल्या कानात बोलतो काय फायदा, इतकी प्रार्थनेला जातेस,
एवढी प्रार्थना करते. कधी कधी असं होते की प्रार्थनेला लोक येतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट सवयी असतात, चुकीच्या सवयी, जसं तोंडातून काही वाईट बोलतात म्हणा किंवा अजून काही वाईट सवयी असतात आणि त्या त्यांच्या सुटत नाहीत. तेव्हा ते निराश होतात आणि सैतान त्यांना सांगतो, काही उपयोग नाही तुझा प्रार्थनेला जाऊन, काही फायदा नाही आहे तुझा प्रार्थनेला जाऊन. घरातले लोक पण सांगतात, काय फायदा प्रार्थनेला जाऊन, कशाला जातोस, कशाला जाते, प्रार्थनेला जाऊन सुधारलीस का, प्रार्थनेला जाऊन सुधारलास का. हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपण मनाने खचतो, निराश होतो. खरंच माझा काही उपयोग नाही आहे, देव मला या बंधनातून सोडवत नाही आहे, ही माझी सवय काही जात नाही आहे, मी याच्यातून काही बाहेर पडत नाही आहे. आणि मग प्रार्थनेला येणं ते बंद करतात. म्हणजे काय झालं, सैतानाने घर हलवलं 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 आणि शेवटी पडलं ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जी व्यक्ती म्हणते की नाही, देव खरा आहे, कोण जर त्याला सांगतोय प्रार्थनेला जाऊन तुझा फायदा काय, तू सुधारला नाही, हो कारण मी चुकीचं आहे, पण मी ज्याच्याकडे प्रार्थनेला जातो तो खरा आहे, मी खोटा आहे पण तो खरा आहे. आणि तो खरा असल्यामुळे माझा त्याच्यावर भरवसा आहे की त्याने माझ्यासाठी पण एक दिवस ठेवला आहे, त्या दिवशी तो मला याच्यातून बाहेर काढेल. त्याने माझ्यासाठी एक दिवस ठेवला आहे, त्या दिवशी तो मला याच्यातून सोडवेल. एका बहिणीने तिच्या नवऱ्याला घेऊन साक्ष दिली. नवऱ्याला किती वर्ष दारूचं व्यसन होतं, घरामध्ये भयानक अवस्था होती. ती म्हणते तो स्वतः काही कमवायचा नाही, म्हणजे जे काही कमवायचं घरात काही द्यायचं नाही, आणि म्हणून मी कामाला जायचे, पण मी जे काही कमवून आणायचे ते पण त्याने आम्हाला घरात कधी शांतीने खाऊ दिलं नाही. इतकी भांडणं, मला इतकं मारणार, इतका त्रास की 2 घास सुखाने मी जेवले पण नाही. रडून रडून त्या बहिणीने साक्ष दिली. ती म्हणते मी काही वेळा विचार केला, ट्रेन खाली जाऊन आत्महत्या करणार, जीवनाला काही अर्थ नाही आहे, हे जीवन काय आहे. माझी छोटी मुलगी शेजाऱ्यांकडे देऊन मी कामाला जायचे, अशी माझी अवस्था होती. घरात जेवण बनवलं तर मला जेवायला मिळत नव्हतं. पण शेवटी तिला शेजारणीने प्रार्थनेविषयी सांगितलं, ती प्रार्थनेला येत राहिली. त्यावेळेला आपल्या निकणेला शिबिरं व्हायची, ती निकणेला शिबिराला आली. ती म्हणते की नवऱ्याला खूप सांगितलं पण तो काही येत नव्हता, पण मी येत राहिली, मी प्रार्थना करत राहिली. मला असं वाटत होतं की एक दिवस देव माझ्या नवऱ्यावर दया करेल, एक दिवस देव माझी प्रार्थना ऐकेल, जरी आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण ती वेळ येणारच. मी विश्वासाने त्याच्याकडे मागत राहणार. आणि ती येत राहिली, प्रार्थना करत राहिली, घरात प्रार्थना करत राहिली. आणि अखेर तिच्या नवऱ्यावर देवाची दया झाली. तो पण शिबिरासाठी आला आणि शिबिरात आल्यानंतर देवाने त्याला व्यसनातून मुक्त केलं. जेव्हा साक्ष दिली तेव्हा काहीतरी 2 वर्ष झाली होती. ही बहीण म्हणते 2 वर्षे माझ्या घरात शांती, शांती आणि शांती आहे. नवऱ्याचं दारूचं व्यसन पूर्ण सुटलं आहे, घरात पैसा पण आणून देतो आणि आता माझ्या घरात, माझ्या कुटुंबात देवाने शांती भरलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणालाच तो फसवत नाही, कोणालाच तो लज्जित आणि फजित होऊ देत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आज तुमच्या जीवनात दुःखातून, आजारातून, संकटातून, मनस्तापातून, मानसिक छळातून जात असाल तरी घाबरू नका. यातून तुम्हाला माणूस काढणार नाही, देव काढणार. देवाकडे आपली नजर लावून ठेवा, प्रार्थना करत राहा, देवाची वचनं बोलत राहा, देवाची वचनं वाचत राहा, देवाच्या वचनाकडे आपलं कान आणि आपले हृदय लावून ठेवा, त्याच्याकडे आपले डोळे लावून ठेवा, त्याच्याकडे बघत राहा आणि खात्री बाळगा, तो खरा आहे, तो खरा आहे, तो खरा आहे. संबंध जग खोटा आहे पण तो खरा आहे आणि तो मला फसवणार नाही, तो मला लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. त्याच्याकडे बघत राहा, प्रार्थना करत राहा, विश्वासामध्ये टिकून राहा. तो तुम्हाला दुःखातून बाहेर काढेल, आजारातून बरं करेल, संकटातून मुक्त करेल. आणि एखाद्या आजारात, एखाद्या संकटात देवाने आपल्या प्रत्येकाचं जीवन नेमलेलं आहे, त्यामुळे कधीतरी आपला शेवट होणार आहे. प्रत्येक माणसाचा जीवनाचा काल देवाने ठरवला आहे. आपल्याला माहीत नाही की आपलं जीवन कधी संपणार आहे. कोणी सांगू शकत नाही मी 90 वर्षाचा जख्ख म्हातारा झाल्यावरच मरणार आहे, नाही.
प्रत्येकाचं जीवन देवाने ठरवलं आहे. अब्राहमाची बायको सारा मरण पावली, त्यानंतर बायबलमध्ये असा उल्लेख आहे सारा मरण पावली कारण तिचं आयुष्य तेवढंच होतं. याचा अर्थ असा देवाने प्रत्येकाचं आयुष्य ठरवलं आहे. अब्राहम जिवंत होता, सारा आधी मरण पावली आणि देवाचं वचन म्हणतं ती मरण पावली कारण तिचं आयुष्य तेवढंच होतं. म्हणजे याचा अर्थ देवाने प्रत्येकाचं आयुष्य ठरवलं आहे. जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढा काळ देव आपल्याशी विश्वसनीय राहणार आणि जेव्हा एखाद्या आजारात किंवा एखाद्या संकटात किंवा कोणत्या तरी कारणामुळे जेव्हा आपलं आयुष्य संपेल त्यानंतर आपण अजून महाविजयी होणार. कारण जेव्हा इथलं जीवन संपेल तेव्हा थेट आपण अनंत जीवनात म्हणजे स्वर्गात पोहोचणार. हालेलुया, हालेलुया. मरणाला घाबरायचं नाही, लक्षात ठेवा. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मरण हा शेवट नाही आहे, तर मरण नवीन जीवनाची सुरुवात आहे. मरण हा शेवट नाही आहे. तुम्ही जर येशूचे आहात, तुम्ही जर देवाची मुलं आहात, मरणाला घाबरू नका. येशू म्हणाला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. येशूच्या लोकांसाठी मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही आहे. मृत्यू अनंत जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूच्या दरवाजातून आपण अनंत जीवनाच्या घरात प्रवेश करतो. म्हणून मरणाला कधीच घाबरू नका. सबंध जग मरणाला घाबरतं, मरणाला घाबरू नका. हालेलुया, हालेलुया. आणि तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं आयुष्य ठरलं आहे, ते देवाने ठरवलं आहे. येशू म्हणाला चिंता करून आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आयुष्याची दोरी वाढवायला कोण समर्थ आहे असा येशूचा प्रश्न आहे. याचा अर्थ आयुष्याची दोरी त्याच्या हातात आहे. त्याने ठरवलेलं आहे आयुष्य. आपल्याला ही दोरी वाढवता येत नाही, ती दोरी त्याच्या हातात आहे. म्हणून मरणाला घाबरू नका. आपलं जेवढं काही आयुष्य देवाने या जगात आपल्याला दिलं आहे तो आपल्याशी विश्वसनीय राहणार आणि जेव्हा हे आयुष्य संपेल तेव्हा आपल्याला अजून मोठा विजय मिळणार. कारण आपण मृत्यूच्या दरवाजातून पार जाऊन अनंत जीवनात प्रवेश करणार आणि युगानुयुग आपल्या प्रभू जवळ राहणार. तिकडे आजार नाही आहेत, संकट नाही आहेत, भय नाही आहे, अश्रू नाही आहेत, निराशा नाही आहेत. तिकडे आनंद, आनंद आणि फक्त आनंद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या बहिणीचं नाव बारकी आहे. ते सांगतात गेल्या 1 महिन्यापासून त्यांचे दोन्ही पाय दुखत होते आणि कंबर पण दुखत होती. त्यामुळे त्यांना जास्त वेळ उभं राहू शकत नव्हते आणि काम करताना पण त्यांना बराच त्रास व्हायचा. या आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, परंतु बरं होत नव्हते. पण त्या अवस्थेत त्या निवासी शिबिरात आल्या. निवासी शिबिरात आल्या तेव्हा देखील त्यांचे पाय दुखत होते, जास्त वेळ ते उभं राहू शकत नव्हत्या, कंबर पण दुखत होती. परंतु आताच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूची दया त्यांच्यावर झाली. ते सामर्थ्याने खाली पडले आणि उठून पाहतात तर त्यांचं पायाचं दुखणं, कमरेचं दुखणं प्रभू येशूने काढून टाकलं होतं. आता त्या बऱ्या आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई इकडे या. तुमचं सांगतं की 1 महिन्यापासून दोन्ही पाय दुखायचे. दोन्हीला पाप क्षमा करा साबरदराने सांगला ना. पाप क्षमा केली तर बेसूद झाला. मला बेसूद झाला तो मला आठवणी पण पाप क्षमा करा. उभी राहा, उभी राहा, उभे राहा. इकडे उभे राहा. समोर बघा. तुम्ही सांगताय की तुमचे अगोदर पाय दुखायचे, कंबर पण दुखायची. दुखायची. जेव्हा काम करायची तर थोडा थोडा काम करायची ना, मग ठाकून राहायची. म्हणजे काम करता तुमचे थोडे थोडे पाय दुखायचे तरी पण तुम्ही काम करायचे. अजून जा ना घरात ठाकून राहायची. आले काय तर तू ठाकून राहत ना बैलाला कोण चार कापायचा असा मला घरवाला सांग. तरी मी आली तर आता 20 झाला. म्हणजे तुम्ही म्हणजे घरचं काम करणं असं तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सांगितलं तरी पण तुम्ही प्रार्थने निवासी शिबिरात आले आणि जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना चालू तेव्हा काय झालं? काय झालं ना, पाप संघ क्षमा करा असं सांग ना. तर मी आखीला क्षमा करला तर 20 झाला. मला 20 झाला. रेस लॉर्ड. म्हणजे कोणाला तुम्ही क्षमा केली? कोणाला तर शेजारीने क्षमा करला. शेजारीच्या मनात म्हणजे शेजाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग होता? राग होता ना. तिला क्षमा केल्याबरोबर आजार निघून गेला? निघून गेला. पायाचं दुखणं निघून गेलं? ना करंट आता नाही दुखत आहे. आता नाही दुखत? नाही. कंबर पण आहे बरी झाली. बरी. चाला तुम्ही. प्रेज द लॉर्ड.
चालते ही बहीण धावते बघा. तिच्या मनात राग होता, त्याही सांगतात त्यांच्या मनात राग होता, तुमच्या मनात राग होता. इकडे इकडे राग होता तुमच्या मनात. ती बोलत पण आहे बरोबर होती. सामी बोला मी प्रार्थनाला जाऊन ते बोल, पण ती रागावून राहायची, तरी त्याच्यासाठी मी प्रार्थना करायची. पण आता शिबिरामध्ये तिचा चेहरा तुम्हाला आठवला? पण कायमचाच मी आठव, तरी मी क्षमा करन, तरी मी क्षमा नाही करत. अच्छा, म्हणजे तुम्हाला आठवायचा तरी तुम्ही क्षमा नाही करायचा. पण आता केला मला दुःख ना, तर क्षमा कर आता बेस झाला. निवासी शिबिरात सांगितलं देवाने आता क्षमा कर, आता क्षमा, आता केला तो बेस झाला. पाय बरा झाला, कंबर पण बरी झाली. कंबर झाली. तुम्ही सरांच्या जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या आईंचं नाव शेवंती आहे. 10 वर्षापासून त्यांचे गुडघे दुखत होते, कंबर दुखत होती आणि हातापायांचे सांधे दुखत होते. काल जी आजारमुक्तीची प्रार्थना झाली, त्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत देवाची दया त्यांच्यावर झाली आणि ते गुडघे दुखायचे त्यांचे थांबलेले आहेत आणि कंबर आणि हातापायांचे सांधे दुखत होते. पण आज दुपारी जी पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली, त्या प्रार्थनेत प्रभूची मोठी दया त्यांच्यावर झाली. त्या प्रार्थनेमध्ये पश्चाताप करत असताना देवाच्या सामर्थ्याने त्या खाली पडल्या आणि त्यांचे हातापायांचे सांधे दुखणं आणि कमरेचा त्रास पूर्णपणे प्रभूने काढून टाकलेला आहे. म्हणून टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुम्हाला खूप त्रास होत होता का? हो, खूप त्रास होय. सबीर केला ना, तर आता बरा झाला. आता तुमचे गुडघे दुखत नाहीत? नाही, बरं झालं. बरे झाले. आणि कंबर आणि हातापायचे सांधे वर दुखत नाहीत? नाही. आता ते पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली ना, तर म्हटलं त्याच्यामध्ये देवाने तुम्हाला बरं केलं. बरं केलं. सरण टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. रंजना भुरकुड. तुमची काय साक्ष आहे? ते मी इथं रविवारी आले ना, ते दिवसापासून मला 2-3 वर्ष झालं ते माझं डोकं एकदम ठेवून जसं दिलेलं, काय तरी दगड जशी ठेवलेली होती डोक्यावर, पक्क भार जसं वाटत होतं. पण मला रविवारी आली ना, तर इथं पुरसाजवळ मी झोपलेली, मला जाम तपली झाली, एकदम फडफडायला लागली. आणि माझी ती ताई आहे ना, मी तिला उठवलं, उठ माझीवरची प्रार्थना कर. तिने प्रार्थना केली, मग जरा हलकं जसं गेलं होत. आणि काल दुपारपासून मला एकदम असं जसं वाटायला लागलं, हलकं पडत गेलं. आता मला एकदम चांगलं झालं. म्हणजे तुम्ही सांगताय की 2 ते 3 वर्षापासून डोकं खूप भारी वाटतं, म्हणजे डोक्यावर काहीतरी दगड ठेवल्यासारखं वाटतं, वजन वाटत होतं, वजन ठेवल्यासारखं. आणि जेव्हा तुम्ही मुलाची घरी पण मी जाम 2-3 वेळा मला असं झालेलं होतं, त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा वाटायचं खूप. आणि मग त्याच अवस्थेत शिबिरामध्ये तुम्ही भाग घेतला. आणि सोमवारच्या दिवशी आजारमुक्तीच्या प्रार्थनेत तुम्हाला थोडं बरं वाटलं. आणि आताची जी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये भाग घेतला, तेव्हा तुमच्यावर देवाची दया झाली. आता डोक्यातलं जे जडपण आहे ते निघून गेलं. आता डोक्यावर काय असं वजन ठेवल्यासारखं वाटत नाही वाटत. डोकं दुखत नाही दुखत. आता बरं वाटतंय ना. जेवायला पण होत नाही, पाणी पियाला पण, चहा पण पियाला वाटत नाही होतं मला. काल ते दिवस असं जेवायला पण, रात्री पण मी 2 घास खाल्लं, जेवण सरकवून दिलं. पण आता प्रार्थना झाल्यापासून आता तुम्ही चेक केलं, आता बरं वाटलं. तर दुपारी मी 2 वेळा घेऊन जेवले. आता देवाने आता दुखत नाही. आता डोकं सुद्धा दुखत नाहीये. प्रभूने बरं केलं. मला देवाला मी धन्यवाद देतो. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हे भाऊ साताऱ्यावरून आले आहेत. ते सांगतात गेल्या 25 वर्षापासून त्यांचा डावा गुडघा फार दुखत होता आणि उजवा गुडघा पण दुखत होता 5 वर्षापासून, आणि कंबर पण दुखत होती आणि हात पण 5 वर्षापासून दुखत होता. हे सर्व आजार त्यांना होत होते. त्या आजारासाठी त्यांनी बरेच काही उपचार केले, परंतु काही फरक पडला नाही. त्यानंतर ते त्या अवस्थेत निवासी शिबिरात आले. तेव्हासुद्धाही त्यांना हे त्रास होत होते, परंतु काल रात्रीपासूनच त्यांना थोडं बरं वाटायला लागलं, कंबर दुखणं कमी झाली. परंतु आज सकाळपासून प्रभूची महादया त्यांच्यावर झाली. ते सांगतात जो 25 वर्षाच्या गुडघ्याचा जो आजार होता तो प्रभूने बरा केलेला. आता ते व्यवस्थित मांडी घालून बसतात. कमरेचा आजार पण गेलेला आहे, त्यांचा हात पण वर होत आहे. प्रभू येशूने 25 वर्षाच्या या आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. पण तुम्ही सरांची जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमचा गुडघा 25 वर्षापासून दुखत होता? हा, 25 वर्षापासून. त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं? बसताच येत नव्हतं जेवायला सुद्धा नाही. म्हणजे 25 वर्ष तुम्ही जेवायला बसलाच नाही? मांडी घालून बसलाच नाही? बसलोच नाही. मग कसं बसायचे पहिले जेव्हा तुम्हाला त्रास व्हायचा? कसं बसायचं? दाखवा बरं, दाखवा. पाय बसायचं, असं पाय असा ठेवायचा.
असं ठेवूनच बसायचं. म्हणजे आता जसे बसले असे 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 आता खोलून ठेवा, असे बसायचे. असंच बसायचं 25 वर्ष. हो, आकडाच येत नव्हतं. पाय आकडायचे. आणि आता पाहिजे असं आकडून बसायचं. आता दाखवा बसून बरं व्यवस्थित. आता हे काय पाहिजे, प्रेज द लॉर्ड. पाहिजे असं बसताय. उभे राहा. म्हणजे तुम्ही 25 वर्ष असे बसला, मांडी घालून बसलाच नाही. मांडी घालताच येत नव्हती. घालताच येत नव्हती. गुडघं दुखायचं. पसरायचं नाही तर तसा उभा ठेवायचं. उभं राहाय बसायचं म्हणजे व्यवस्थित बसता येत नव्हतं. पण आज सकाळपासून तुम्हाला व्यवस्थित बरं वाटायला लागलं. बरं वाटत. आज तुम्ही जेवायला बसलात, मांडी घालून बसलात. मांडी घालूनच जेवलो. आणि हाताला काय झालं तुमच्या उजव्या हात इथं बावळ्यात वर होत नव्हता बिलकुल. इथंच चमका मारायचा. म्हणजे एवढाच होत होता. आता जसं तुम्ही दाखवता एवढा. आता पाहिजे असं वर. आता वर झाला. आता दुखत नाही. दुखत नाही बिलकुल. बावळा दुखायचा तो 5 वर्षापासून होता. बावळा दुखायचा 4-5 वर्ष दुखत होता. आता खालीवर करा. हे काय पाहिजे असं खालीवर होते. पाहिजे असं खालीवर होतो. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. पण तुम्ही सारे जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या ताईंचं नाव अंजली आहे. त्यांची एक अद्भुत साक्ष आहे की त्या सांगतात की 1 वर्षापासून त्यांचा गळा सुजला होता. म्हणजे एकदा अचानक दुखायला लागला आणि ते दुखणं वाढल्यानंतर ते गळा सुजला. आणि त्या गळ्यात सुजल्यामुळे त्यांना डोक्यावर वजन पण उचलता येत नव्हतं. खाताना पिताना त्यांना त्रास व्हायचा. त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला ऑपरेशनची जरूरत आहे, ऑपरेशन करावं लागेल. परंतु पैशाच्या कमीमुळे त्यांनी ऑपरेशन केले नाही आहे. त्यानंतर ते प्रार्थनेत येत राहिल्या. ते सांगतात की ज्या वेळेला निकनेला उपास प्रार्थना व्हायची त्यावेळेला त्या उपास प्रार्थनेत, गुरुवारच्या उपास प्रार्थनेत आल्या. त्यावेळेला ब्रदरांचं सामर्थ्य दर्शन चालू होतं. आणि ब्रदर सामर्थ्य दर्शन चालू असताना ब्रदर आज्ञा देत होते, हसायची आज्ञा, पोटात दुखायची आज्ञा. त्यावेळेला ही बहीण त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि त्यावेळेला त्या आज्ञा हिला लागल्या. आणि जेव्हा आज्ञा लागल्यानंतर जेव्हा ती सामर्थ्याने बसलेली होती पण ती खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर उठून तिने बघितलं तिच्या गळ्याची सूज निघून गेली होते. प्रभू येशूने तिला अद्भुत चमत्काराने तिच्या गळ्याची सूज काढून टाकली आहे. म्हणून जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई डोळे उघडा. तुम्ही सांगता की म्हणजे तुमच्या गळ्याला सूज केवढी सूज आलेली? एवढी सूज आलेली. एवढी? हो. तुम्ही हात दाखवता गळ्याच्या बाहेर एवढं आलेली. मी माझा नवरा म्हणजे सांगायचा मला काय रात्री पण म्हणजे ना एक 12 वाजता अशी बाहेर पळायची. नवरा माझा मला धरून आणायचा का तू का पळतेस. मी सांगते मी जात नाही घरी, इथंच आहे. म्हणजे मी पळायची तरी पण मी सांगते का घरातच आहे असं. एवढा म्हणजे तुम्हाला ती शुद्ध नव्हती. मग त्यामुळे तुम्ही बाहेर पण पळायचे. पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही घरातच आहात. पण त्या गळ्याचा जेव्हा तुम्हाला हा सूज आली त्यावेळेला तुम्हाला काय काय त्रास झाले ते सांगा. काय खाता पण नव्हतं, पाणी पण नाही विलगवता येत होतं. म्हणजे पाणी पण नाही घोटता येत होतं, चहा पण नाही पिता येत होतं, कायच खाता नाही ते होते. म्हणजे जेवता पण नाही होतं, खाता पण येतं, काही घोटता पण येत होतं. मग तुम्ही 1 वर्ष काय खाल्लात, कसं राहिलात? असंच नारळ पाणी काय असं. म्हणजे जे साधन हलकं हलकं जे जात होतं तेवढं जात होतं. 1 वर्षापासून होतं. हो. कामं करायची घरातली? कामं नाही, माझी मुली आहे ती करायची, मी नाही करायची, कायच नाही करायची. घरातच झोपूनच राहायची. झोपून राहायचे तुम्ही? 1 वर्षभर तुमच्या मुलीने तुमचं काम केलं? तुम्ही सांगता एवढी सूज वाढली होती, गळा बाहेर दिसत होता. हो. मग तुम्ही सांगता की निकनेला तुम्ही प्रार्थने सभेत आले, गुरुवारची उपास प्रार्थना. हा, ते आमचे तिथं माझी बहिणीच आहे ना मोठी बासची, ती म्हणजे सांगायची का तू चला प्रार्थनेला, तुम्ही तिकडे निकण्याला भरते तिकडे चला. तर ती आम्हाला घेऊन आले उपास प्रार्थनेत गुरुवारच्या. हां. म्हणजे तुम्ही बराच खर्च केलात? खर्च जाम केला खर्च. पण काय ठीक नाही झाला? नाही ठीक झालं. मग तुमच्या बहिणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुरुवार उपास प्रार्थनेत जेव्हा आलात तेव्हा काय झालं? उपास प्रार्थनेत आले आणि ते ब्रदरांचं चालू होतं तसंच पडली मी. मग प्रार्थना खपली तेव्हा बघितलं मी माझा तर गला म्हणजे सुजलेलं होतं असं नाथा, तर म्हणजे ठीक झाला असं. तुम्ही ताई सांगता की मी जेव्हा तुम्ही उपास प्रार्थनेत हजर होता त्यावेळेला तुमचा गळा सूज होती? हो. सूज होती. आणि जेव्हा सामर्थ्यदर्शन ब्रदरांचं चालू होतं, ब्रदरांना तुम्ही अगोदर कधी पाहिलं होतं? नाही पाहिलं. नाही. ब्रदरांना तुम्ही कधी पाहिलं नाही? नाही. त्यावेळेला सामर्थ्य टीव्हीवर चालू होतं. टीव्हीवर सामर्थ्य चालू होतं आणि ते सामर्थ्य तुमच्यावर उतरत होतं. हो. आणि तुमचा गळा आत गेला? हो. सूज निघून गेली? डोळे उघडा ताई. एवढा मोठा चमत्कार देवा तुमच्या बाबतीत केलाय. तुम्ही हे स्कार्फ बाजूला काढा, तुमचा गळा दाखवा. बघा ही बहीण सांगते तिचा गळा एवढा सुजला होता. ताई केवढा तुम्ही दाखवा आपण हाताने लोकांना. एवढा सुजलेला. हो. आणि त्यावेळेला तुम्ही सांगता की गुरुवारची उपास प्रार्थना निकण्याला सुरू होती, ब्रदरांचं सामर्थ्य सुरू होतं.
त्यावेळेला सामर्थ तुमच्यावर उतरलं. हो. ब्रदरने कधी पाहिलं नाही. तरी सुद्धा देवाने तुम्हाला बरं केलं. देवाच्या अद्भुत कामाबद्दल जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव किरणता आहे. 2 वर्षापासून त्यांचे दात खूप दुखायचे, त्यामुळे त्यांना व्यवस्थित जेवणही खाता येत नव्हतं. ते विश्वासाने प्रार्थनेला यायला सुरुवात केली. त्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झाली. प्रार्थना माध्यमांचाही वापर केला आणि आता 2 महिने झाले त्यांच्या 2 वर्षाच्या दाताचं दुखणं बरं झालेलं आहे. तसेच ते सांगतात की त्यांच्या पतींच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिथे जखम झाली होती. त्यांनी त्यांच्या पतींसाठी प्रभूकडे प्रार्थना केली, प्रार्थना माध्यमांचा वापर केला. प्रभूच्या दयेने त्यांच्या पतींच्या डोक्यावर जी जखम झाली होती ती देखील बरी झालेली आहे. ताई, 2 वर्ष तुमचे दात दुखायचे? हो. त्याच्यासाठी मी कोलगेट पण वापरायची, तरी पण ते बरं नाही होत. 2 वर्ष सतत दुखायचं. जेवायला त्रास व्हायचा? थोडा जेवायचे. थोडं जेवायचे. आणि इथे आल्यावर काय झालं? इथे प्रार्थनेला आल्यानंतर काय झालं? ते थोडा दुखायचंच, पण बरं सारखं वाटायचं. आणि आता 2 महिने झाले बरं झाले? हो, आता बरं आहेत. प्रभूने त्यांना बरं केलंय. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद.
देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. या क्षणाला आता आता प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा, आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे स्वात्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू येशू इथे आहे म्हणून आपलं हृदय त्याच्याकडे लावा. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आला आहात. आपलं हृदय त्याच्याकडे लावा, डोळे बंद ठेवा, आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो किती चांगला आहे, किती प्रेमाने भरलेला आहे, किती सामर्थ्याने भरलेला आहे, किती प्रकाशाने भरलेला आहे. आत्म्याने बघा त्याच्याकडे. निराश होऊ नका, घाबरून जाऊ नका. जिवंत देवासमोर तुम्ही उभे आहात आणि तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तो विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे, तो खरा आहे, तो खरा आहे. तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तुम्ही कितीही दुःखात असाल, संकटात असाल तरी घाबरू नका. आपलं सगळं दुःख प्रभू येशूच्या हातात द्या. त्याने आपल्याला वचन दिलं आहे, मी तुम्हाला विसावा देईन. सगळं दुःख, सगळे आजार, सगळे कष्ट, सगळी संकट प्रभूच्या हातात द्या, विश्वासाने द्या आणि त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, कारण तू खरा आहेस, तू खरा आहेस, तू खरा आहेस. तू मला फसवणार नाही, तू मला फसवणार नाही, तू मला सोडणार नाही, तू मला टाकणार नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. खरोखर प्रभू येशूचं प्रेम खूप मोठं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्गातून या जगात आला, देव असून मानव बनला आणि आपली पापं त्याने स्वतःवर घेतली. पाप आपण केली, दुःख प्रभूने भोगलं. आपली सगळी घाणेरडी कृत्ये प्रभू येशूने स्वतःवर घेतली. तो अपमानित झाला, घायाळ झाला, रक्तबंबाळ झाला आणि आपल्यासाठी क्रूसावर त्याने प्राण दिला. त्याला बसलेल्या माराने आपल्याला आरोग्य प्राप्त झालं. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पापक्षमा मिळाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचं दार उघडलं गेलं. पहा, प्रभूने आपल्यावर केवढे मोठे उपकार केले आहेत. त्याला धन्यवाद द्या. तो क्रूसावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आणि हा जिवंत प्रभू या ठिकाणी हजर आहे. त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिला, मला क्षमा केलीस, मला बरं केलंस, मला अनंत जीवन दिलास. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला.
आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. सगळ्यात आधी आठवण करा की तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे. कुणाशी बोलायला तुम्हाला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कुणाला बघितल्यावर तुम्हाला एकसारखा राग येतो. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. क्षमा करा ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूने आपल्याला शिकवलं आहे की आपण दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे. प्रत्येक वैऱ्याला, प्रत्येक शत्रूला, अपराधाला क्षमा करा. ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला, अपमान केला, दुःख दिलं, त्या सगळ्यांना क्षमा करा. पूर्ण मनाने, पूर्ण मनाने. तुमच्या मनात कदाचित स्वतःच्या नवऱ्याबद्दलच राग असेल, बायकोबद्दल राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई, घरातले कोणीही, शेजारी नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी किंवा इतर कोणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. राग, द्वेष, कटुता ही मनातली घाण आहे. ही घाण काढून टाका, कारण असल्या घाणीमध्ये देव राहत नाही. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळे देवासमोर पापी आहोत. लहान बालकासारखे होऊन आपलं हृदय उघडा आणि प्रत्येक पाप देवासमोर कबूल करा, कारण त्याला सगळं माहिती आहे. कोणी त्याला फसवू शकत नाही. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, कबूल करा सगळी पापं. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी, कबूल करा सगळं. बहिणींनो, तुम्ही देवाच्या वचनानुसार आपल्या पतीच्या आज्ञेत राहत नसाल. भावांनो, तुम्ही आपल्या पत्नीवर खरं प्रेम करत नसाल, तिला मारलं असेल, अपमान केला असेल. आपल्या वृद्ध आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा तुम्ही सन्मान केला नसेल, त्यांची सेवा केली नसेल. मुलांनो, तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल. प्रत्येकजण आपापली पापं कबूल करा. दारू पिऊन, मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, ही पापं मी केली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत. माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता पापांचा पश्चाताप करा. पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं. रडा आपल्या पापांसाठी, शोक करा, अश्रू ढाळा. प्रभूला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मला दुःख होत आहे, वाईट वाटतंय, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पाप क्षमेसाठी येशूने क्रुसावर प्राण दिला, त्याची आठवण करा. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रुसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर.
तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल किंवा इतर कोणत्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल त्या हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे, विश्वासाने दोन्ही हात तुम्ही उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूला स्वीकारून आपल्या आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. प्रभुचे वैभव पाहू सारे.